आज पुन्हा आम्ही गेलो शॉपिंगसाठी. मागे एका ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आमच्या घरी एक कार्यक्रम आहे, तर त्याचीच खरेदी करायची काय चाललेली. अजून 5-6 दिवसात ते कार्यक्रम काय आहे हे मी सांगेनच. ऊन एवढं वाढलं की विचार केला की ह्या दोघींना टकल्या करून टाकू. पण तसं जर केलं असतं तर राहीचं तर काय नाही, पण माहीने चांगलाच धिंगाणा केला असता. राहीनेही कटिंग व्यवस्थित करू दिली नाही. खूप रडत होती. त्यांचे केस एवढे बारीक केले होते की जसं तसं राहीला क्लिप लावला होता आणि रबरने माहीचे केस बांधले होते. तिथून आल्यावर ह्या दोघींना अंघोळ घातली आणि रेडी केलं, कारण बाहेर जायचं होतं. आल्याबरोबर उन्हात तापलेले बापले की फ्रीजची हवा खाऊन थंड होत होते. आणि साडी बघताना असं होतं की आपल्याला जी साडी दाखवतात त्याच्याकडे कमी आणि दुसऱ्या साडी जे बघतात त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं. आणि असं वाटतं की अरे वा, किती चांगली साडी आहे, बघू बरं. मग आजूबाजूच्या सगळ्यांच्या चॉईसच्या साड्या घेऊन परत आपण आपल्याच पसंतची साडी घेतो. तसंच माझं झालं होतं. मी ह्या साडीचा स्क्रीनशॉट काढून घेऊन आले होते, कारण मला हीच साडी हवी होती. पण भलत्या सलत्या साड्या बघून मी हा ढीग लावलेला आणि ह्या ढिगाऱ्यावर माही अशी लोळत होती की आपल्या घरचंच आहे. आणि कुठेही गेलो ना की मनोजला सोबत नेते, कारण राही ना त्याला सोडतच नाही. मग आम्हालाही तिची काळजी नसते. त्यानंतर ही एक साडी आम्ही घेतली होती आणि तिथे ना सगळे अशा अचानक टाळ्या का वाजवत होते काय माहिती, आम्हाला तर काही कळलंच नाही. साड्या तर घेतल्या, पण खाल्ल्याशिवाय घरी येणं जमणारच नाही, म्हणून स्वीटमध्ये गेलो. आणि इथे पण मी लस्सी व समोसा घेतला आणि माझ्या विरुद्ध पार्टीने वडापाव घेतला होता. आणि ही पोरगी बघा, घरी लस्सी बनवली की नीट पीत नाही आणि इथली मात्र तिने सगळी संपवली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. जय माता दी.